नमस्कार मंडळी, मी आहे वैष्णवी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्पाइस अँड स्माइल मराठी. तर आज ना मी आपल्या एकदम लहानपणीची जी आठवण आहे ना, शेंगदाण्याची आणि साखरेची पोळी ती बनवणार आहे. आपल्या लहानपणीच्या आठवणी आपल्या मुलांसाठी आपण खास बनवूया. कधी कधी मुलं खायला कंटाळा करतात, त्रास देतात किंवा त्यांना खाण्यामधून काहीतरी चेंज म्हणून तुम्ही असं काहीतरी देऊ शकता. साखरेऐवजी तुम्ही गुळही घेऊ शकता. ऑब्वियसली साखर जरा अनहेल्दीच असते, पण ठीक आहे कधीतरी चालतं, पण तुम्ही गुळही घेऊ शकता. तर त्यासाठी आपण घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट, त्यामध्ये साखर घालणार आहोत, इलायची पावडर घालणार आहोत. ते सगळं छान मिक्स झालं की आपण चपातीचा जो उंडा असतो ना, अगदी तसाच घ्यायचा, काही वेगळं नाही. त्याची छान अशी पारी लाटून घ्यायची, त्यामध्ये ते सगळं सारण भरायचं आणि आपण मोदक बंद करतो ना, तसं ते छान असं बंद करून घ्यायचं आणि अजिबात ते फुटलं नाही पाहिजे, असं छान व्यवस्थित बंद करायचं. नाहीतर ते कुठून जरी फुटलं, त्यातनं साखर बाहेर आली किंवा शेंगदाण्याचं कूट वगैरे बाहेर आला, तर मग थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. मग ती पोळी व्यवस्थित बनणार नाही. त्यामुळे छान अशा त्याच्या सगळ्या कडा बंद करून घ्यायच्या. तो गोळा पिठात बुडवायचा आणि नॉर्मल चपाती लाटतो तसं लाटायचं. शक्यतो लहानच आकाराची लाटायची, कारण की त्यात साखर असल्यामुळे ती फुटू शकते. तुम्ही पिठी साखरही घेऊ शकता, पण अख्खी साखर घातली ना की ते असं छान असं क्रिस्पी आणि असं दाणेदार लागतं. असं त्यामुळे बाकी काही नाही. छोट्या आकाराची पोळी लाटून घ्या, एकदम छान हवी तशी. त्याला तूप, तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावून भाजू शकता. लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा असंच कधीतरी तुम्ही देऊ शकता. गुळही तुम्ही वापरू शकता जर हेल्दी बनवायचं असेल, पण कधीतरी चालतं. साखरेने ती पोळी एकदम छान आणि अशी क्रिस्पी अशी बनते. मी इथं छान असं त्याला तूप लावून भाजून घेतले, खूप छान लागते. थँक्यू, बाय.